नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे धनश्री होम अँड लाईफस्टाईल या माझ्या चॅनलमध्ये। तर आज मी तुम्हाला शेंगदाणे कशा प्रकारे आपण साठवून ठेवू शकतो हे तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। अगदी माझ्या काही थोड्या साध्या अशा टिप्स आहेत तर त्याही मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर या पद्धतीने साठवा म्हणजे तुमचे शेंगदाणे अजिबात खराब होणार नाही, तर भरपूर दिवस असे टिकले जातील। चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेंगदाणे सुरुवातीला सर्व असे निवडून घ्यायचे। तर हे आमचे घरचे शेंगदाणे आहेत, त्यामुळे असे 2 भाग झालेले आहेत। तर तुमच्याकडे जर विकतचे आणलेले असतील तरीही किती तुम्ही पॅकिंगचे आणले तरी पटकन असे त्याला थोडंसं स्वच्छ करून घ्यायचं, नाही म्हटलं तरी त्यामध्ये खडे असतातच। त्यानंतर कडकडीत अशा उन्हामध्ये आपल्याला ते 2 दिवस चांगले वाळवून घ्यायचे, म्हणजे त्यातील मॉइश्चर निघून जातं व आपला शेंगदाणा खूप दिवस असा टिकला जातो, खवट असा वास येणार नाही। तर माझ्याकडे 2 प्रकारचे होते, तर मी दोन्हीही शेंगदाणे निवडून स्वच्छ असे चाळून उन्हामध्ये लावले होते। त्यानंतर आता मी हे सर्व शेंगदाणे भाजून ठेवणार आहे। शेंगदाणे भाजून ठेवले म्हणजे खूप दिवस टिकतात, तर ही ट्रिक नक्की वापरून पहा। तुम्ही जर तसेच शेंगदाणे बाजारातून आणल्यानंतर पिशवीत भरून ठेवत असाल तर तसे न करता अशा प्रकारे तुम्हाला जर शेंगदाण्याचा कूट करायचा असेल तर ते भाजून ठेवू शकता व राहिलेले शेंगदाणे भाजून भरणीत भरून ठेवा। आणि ज्यामध्ये आपल्याला कच्चे शेंगदाणे लागतात तर त्यासाठी वेगळे ठेवू शकता। तरी ते पोह्यासाठी मी अशा प्रकारे एक बारका डब्बा केलेला आहे। तर त्या पोह्यामध्ये आपल्याला कच्चे शेंगदाणे लागतात तर ते मी वेगळे काढून घेतलेले आहेत व राहिलेले शेंगदाणे मी भाजून घेणार आहे। भाजून ठेवले म्हणजे शेंगदाणे भरपूर दिवस टिकतात। तर आता मी सर्व भाजून घेते व थंड करून घेणार आहे। त्यानंतर मला जेवढा लागेल तेवढा मी इथे आठवड्याभराचा शेंगदाण्याचा कूट तयार करून ठेवते। तर भाजीसाठी लागणारा मी एका भरणीमध्ये व खिचडीसाठी लागणारा थोडासा जाडसर असा मी करून ठेवते, पण आता सध्या तरी मला फक्त एवढा लागत होता तर मी एवढा करून ठेवलेला आहे। तुम्हाला जेवढा जाड मोठा आवडेल तेवढा वेगवेगळा तुम्ही करून ठेवू शकता। त्यानंतर आता साठवायचं कसं, तर जाळ्या लागू नये यासाठी एका रुमालावरती मी खडे मीठ घेतलेलं आहे। मिठामुळे आपल्या कोणत्याही धान्याला कीड व जाळ्या लागत नाही, तर त्याची अशा प्रकारे मी पुरचुंडी बांधून घेतलेली आहे। व ज्या डब्यामध्ये आपण आता शेंगदाणे साठवणार आहेत तर त्या डब्यामध्ये ही पुरचुंडी आपल्याला ठेवायची आहे। मिठामुळे आपल्या धान्याला कीड लागत नाही, तसेच मग शेंगदाण्यालाही जाळी किंवा मग कीड अजिबात लागत नाही। व शेंगदाणे आपण भाजून ठेवलेलेच आहेत, तरी सेफ्टीसाईड म्हणून आपण हे मिठाची पुडी ठेवायची। व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा व चॅनेलवर नवीन असता सबस्क्राईब करा। धन्यवाद।